रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाच्या अलिबाग येथील 2 दिग्गज नेते दिलीप भोईर आणि रसिका केणी यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। शिवसेनेकडून दिलीप भोईर हे आवार गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत। त्यांच्याच गटातील आवास गणातून प्रिया प्रमोद भगत तर किहिम पंचायत समितीसाठी स्नेहा संतोष रुत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या तीनही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळी झिराड येथे पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून करण्यात आला। यावेळी दिलीप भोईर यांनी तिन्ही जागांवर विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असं आवाहनही केलं। दरम्यान आंबेपूर गटातून शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या पत्नी रसिका केणी या जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत। याच गटातील आंबेपूर गणातून शैलेश पाटील तर रुईशेत भोबोली या गणातून कृष्णा लोभी हे उमेदवार रिंगणात आहेत। शुक्रवारी या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारालाही गणेश मंदिरात नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजा केणी म्हणाले, सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शिवसेना नेहमीच लढत राहील। जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे। आगामी काळात विकास कामं, रोजगार निर्मिती तसंच मूलभूत सुविधांसाठी शिवसेना ठोस भूमिका घेईल। या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा निर्धार व्यक्त केला। प्रचाराच्या या शुभारंभामुळे अलिबाग तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसून आली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।